सध्या महाराष्ट्रात दोन प्रश्न गाजत आहेत। एक म्हणजे अतिवृष्टी आणि दुसरा प्रश्न म्हणजे आरक्षण। अतिवृष्टी सुरू असल्यामुळे राज्यातले बहुतांश प्रमुख नेते हे बांधावर जाऊन अतिवृष्टीची पाहणी करतायत, पूरस्थितीची पाहणी करतायत। असेच अजित पवार बीडमध्ये पोहोचले आणि बीडमध्ये एका बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवारांची गाडी ही मातीवरून थेट जातीवर घसरली। म्हणजे इथं अजित पवारांनी मातीवर बोलता बोलता जातीवर बोलायला सुरुवात केली आणि ते आरक्षणाच्या मुद्द्यावर आले। आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं पाहिजे असं विधान त्यांनी केलं। म्हणजे एकीकडे ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष राज्यात सुरू असताना आणि अजित पवारांचा पक्ष हा मराठा बहुल पक्ष असल्याचं बोललं जात असताना अजित पवारांच्या या विधानामुळे गोंधळ उडाला, त्यावरनं प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि त्यानंतर अजित पवारांनी स्वतः घुमजाव केलं। नेमकं आज दिवसभरात काय घडलं आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। आरक्षणाबाबत अजित पवारांचं मोठं विधान। आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं। सुप्रिया सुळेंपाठोपाठ अजित पवारांचाही आर्थिक आरक्षणाला पाठिंबा। तुका म्हणे अस्सल जातीसाठी खाती माती। जातीसाठी माती खाणं म्हणजे थोडक्यात काय तर जातीच्या भल्यासाठी बरेच कष्ट सहन करणं आणि याच जातीसाठी खाऊ मातीच्या धर्तीवर राज्यात ठिकठिकाणी जातीवर आधारित आरक्षणासाठी मोर्चे निघतायत। त्याचवेळी पाऊस आणि मातीची पाहणी करायला गेलेल्या अजित पवारांना अचानक जात आठवली। अजित पवार बीडच्या दौऱ्यावर होते, तिथल्या पूरस्थितीची पाहणी करत होते। त्यामुळे अजित पवार बोलत होते शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आणि बोलता बोलता अजित पवार मातीवरून अचानक जातीवर बोलू लागले आणि बोलता बोलता म्हणाले, आर्थिक परिस्थितीवर आरक्षण मिळावं याबद्दल आमचं दुमत नाही। अजित पवार नेमकं काय म्हणाले ते ऐका। तुम्ही जातीचा पातीचा नात्याचा कोणताचा विचार करू नका मित्रांनो। मी राजकारण करत असताना मी जात पात नातं गोतं बघत नाही, माणूस बघतो आणि मदत करतो। इथं काय होतं, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं खूळ डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यावेळेस त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। त्याशिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपल्याला गेलं तरच बीडकरांनो आपलं भलं होणार आहे, हे आपण कृपा करून लक्षात घ्या। कोणी चुकीचं डोक्यामध्ये काहीतरी खूळ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सांगा की बाबा आपण हरमासाची माणसं आहेत, सगळ्याचं रक्त लालच आहे, कशाला तू जातीचा आम्हाला सांगतोय। जातीचा जे काही म्हणजे प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, ज्याला त्याला त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही। पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती आहे। काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनीही एनडीटीव्ही मराठीच्या कार्यक्रमात आर्थिक निकषांवर आरक्षण असावं असं वक्तव्य केलं होतं। Reservation has to be for people who really need it, like me. I cannot ask for reservation because my parents are educated, I'm educated, my children are educated. Shame on me even if I apply for it. It's for somebody who probably back of beyond parents did not have education and they needed that. So if my child is studying in India, in Mumbai, going to one of the good schools, has great opportunity in Mumbai, and there could be a child maybe brighter than my child in Chandrapur who may not have access to that. So maybe that child, actually it's not maybe, the child deserves that opportunity because that child doesn't have that same exposure that my child has. सुप्रिया सुळेंपाठोपाठ अजित पवारांनी सुद्धा आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण असावं असं वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। मात्र अजित पवारांना याबद्दल विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की मी चांगल्या भावनेनं बोललो की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु त्याच्यातला काही वर्ग आज देखील मागं राहिलेला आहे, वंचित राहिलेला आहे। आर्थिक बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्याचं पिछाड झालेली आहे आणि त्यावेळेस त्यांना मागणी करण्याचा अधिकार संविधानाने आणि घटनेने बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या दिलेला आहे। त्याच्यामुळं उद्याच्याला मी हे सगळं सांगत असताना अरे आम्हाला मागणीचा पण अधिकार नाही,
असं करून मला नाही चालत। मी शेवटी आज राज्याचा एक उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर पण काही आहे ना, आणि तुम्ही बघताय की वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या करतात, परंतु राज्याच्या प्रमुखांच्या सकट आम्ही सतत सांगतो, कुणाच्याही तोंडातला घास काढून न घेता, कुणाचाही त्या ठिकाणी हिसकावून न घेता, इतरांना पण कसं देता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही तशा पद्धतीने मार्ग। आर्थिक निकषांवर आरक्षण असावं या अजित पवारांच्या विधानाला छगन भुजबळांनी मात्र विरोध केलाय। भुजबळ म्हणाले, आरक्षण म्हणजे गरिबी हटाव मोहीम नव्हे। असं आहे ना की 4-5 दिवसापूर्वी सुप्रियाताईंनी जे का इंग्लिश चॅनल समोर बोलताना या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे। मला असं वाटतं त्या संदर्भातच कोणी प्रश्न विचारला असेल तर ठीक आहे, त्यांचं मत आहे। तर मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो, आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण, त्याहीपेक्षा नंबर 1 चा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का। अजित पवारांच्या विधानानंतर टीम जरांगेही अजित पवारांवर चिडली आहे। उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचं आज आम्ही स्टेटमेंट ऐकलं। अतिशय चुकीचं स्टेटमेंट दादा देत आहेत। मराठा आरक्षणाचा लढा गेले 2 वर्षे संघर्ष योद्धा मनोजदादा आणि मराठा समाज लढत असताना कधीही अजितदादाने मराठा समाजाच्या आंदोलनाचं समर्थन किंवा त्याला पाठिंबा दिल्याचं किंवा त्याच बाबतीत वक्तव्य केलेलं दिसलं नाही। परंतु आजच्या वक्तव्यातून त्यांनी जातीपातीच्या पुढे जाऊन विचार करा असं सांगितलं असताना एकीकडे ते असं वक्तव्य करतात आणि त्यांच्याच पक्षात असलेले मंत्री छगनराव भुजबळ हे मराठा आरक्षणाला विरोध करतात। भारताच्या संविधानात अनुच्छेद क्रमांक 15, 16 आणि 19 नुसार नोकरी, शिक्षण आणि व्यवसायात मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची तरतूद आहे। त्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असे निकष लावले जातात। संविधानात आर्थिक निकषांवर अर्थात आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण दिलं जावं किंवा दिलं जाऊ नये असा कोणताही उल्लेख नाही। 1951 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री असताना घटना दुरुस्तीद्वारे ओबीसींचा आरक्षणात समावेश केला। या घटना दुरुस्तीच्या चर्चेदरम्यान काही खासदारांनी आर्थिक दुर्बल हा निकषही लावण्यात यावा अशी सूचना केली। तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही सूचना अमान्य केली। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्याचं जाहीर केलं होतं। मात्र आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही असा सल्ला अटॉर्नी जनरल यांनी दिला आणि तो विषय तिथंच संपला। 2019 मध्ये मोदी सरकारनं खुल्या प्रवर्गासाठी आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणाची घोषणा केली। त्यानुसार सरकारनं 103व्या घटना दुरुस्तीद्वारे खुल्या प्रवर्गासाठी 10% आरक्षण दिलं। शरद पवारांचे राष्ट्रवादी काय किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची वोट बँक मराठा आहे। मराठा आरक्षणासाठी राज्यातलं वातावरण तापलंय। हैदराबाद गॅजेटियरही लागू करण्यात आलंय। अशावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाती आरक्षणाऐवजी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची मागणी करणं ते काहीसं कोड्यात टाकणारं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।